हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. आणि सोशल मीडियावर ही माहिती बऱ्याच प्रमाणात प्रसारित झालेली आहे. याच्या आधी मी यासाठी व्हिडिओ बनवला नाही की अधिकृत अशी कोणती माहिती नव्हती आणि उगाच काही पण आपल्या मनाला वाटेल ते आकडे सांगणं हे मला पटत नव्हतं. म्हणून मी याच्या अगोदर मुंबई उच्च न्यायालयामध्ये किती अर्ज आलेत त्याच्यावर काही व्हिडिओ बनवला नव्हता. सगळ्या युट्यूबरनी त्याच्यावर व्हिडिओ बनवले, आपापले आकडे सांगितले. पण आता माहितीच्या अधिकारातून जी माहिती मिळालेली आहे ती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयामधील लिपिक व शिपाई पदासाठी न्यायालय भरती ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. लिपिक आणि शिपाईचा संपूर्ण अभ्यासक्रम यामधून कव्हर होणार आहे. तसंच लिपिक आणि शिपाईच्या टेस्ट सिरीज सुद्धा वेगळ्या कोर्समध्ये आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्येच उपलब्ध आहेत आणि क्लर्कसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर या ठिकाणी पहा, मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासामधील सर्वात मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली. त्यामध्ये बॉम्बे हायकोर्टमध्ये लिपिक आणि शिपाईच्या जागा आहेत, औरंगाबाद खंडपीठामध्ये जागा आहेत आणि नागपूर खंडपीठामध्ये जागा आहेत. तर आज जी माहिती मला कळालेली आहे ना ती फक्त क्लर्क पदासाठीची आहे. पिऊनची अजून अर्जांची संख्या समजली नाही. पिऊनची माहिती मिळाल्यानंतर पिऊनच्या सुद्धा अर्जांची संख्या सांगितली जाईल. तर या ठिकाणी पहा, बॉम्बे हायकोर्ट क्लार्क पदासाठी आलेले अर्ज. तर त्याच्यामध्ये जे बॉम्बे हायकोर्ट आहे म्हणजे मुख्य न्यायालय जे आहे मुंबईचं, त्या ठिकाणी लिपिक पदासाठी 69,697 एवढे अर्ज आलेले आहेत. सर्वात जास्त जागा तिथं असल्यामुळं अर्ज सुद्धा सर्वात जास्त मुंबईलाच आलेले आहेत. त्यानंतर नागपूर खंडपीठामध्ये 20,890 अर्ज हे लिपिक पदासाठी आलेले आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणजेच औरंगाबाद खंडपीठामध्ये 37,240 अर्ज लिपिक पदासाठी आलेले आहेत. मग आता परत एकदा सांगतो, मुंबईसाठी 69,697, नागपूरसाठी 20,890 आणि छत्रपती संभाजीनगरसाठी 37,240 अर्ज लिपिक पदासाठी आलेले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिपाई पदाचं काय? तर शिपाई पदाला किती अर्ज आलेले आहेत त्याची माहिती अजून माझ्याकडे आलेली नाही. ती माहिती मिळाली की त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल. सध्या तरी लिपिकसाठी किती अर्ज आलेले आहेत तीच माहिती मिळालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.